हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, 8वी NMS च्या इतिहासचे आतापर्यंत आपण 12 चॅप्टरचे MCQ बघितले. पूर्ण क्वेश्चन आपण त्यावरले बघितले आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 13वा चॅप्टर जो की आपल्याकडे आहे स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती यावरचे आपण पूर्ण MCQ बघणार आहोत. विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. वेळ न लावता सुरू करूया आपण यावरचे प्रश्न. बघा, आपल्याकडे पहिला प्रश्न काय दिलेला आहे. या ठिकाणी डॉट डॉट हे भारतातील शेवटचे व्हाईसरॉय होते. तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजेच, हा प्रश्न झालेला सुद्धा आहे आपल्या 2-3 व्हिडिओ लेक्चर्स मागे, की भारताचा शेवटचा व्हाईसरॉय हा लॉर्ड माउंटबॅटन हा होता. प्रश्न पहिल्याचा ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही अखंड भारताचे स्वप्न अपुरे राहिले, त्याचे कारण विचारले आपल्याला. कारण नंबर 1, संस्थाने स्वतंत्र राहिल्याने भारताचे अनेक तुकडे झाले. बरोबर आहे. ब्रिटिशांनी भारताच्या काही भागांवर ताबा ठेवला, हे चुकीचे आहे. ब्रिटिशांनी पूर्ण भारताला स्वातंत्र्य केलं होतं, कुठल्याच भागावरती त्यांनी ताबा ठेवला नाही. त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांची भारतात फाळणी झाली. ठीक आहे. त्यानंतर भारतातील काही भागांवर पोर्तुगीज व फ्रेंच यांची सत्ता होती, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे विधान 1, 3, 4 बरोबर. म्हणजेच काय, या ठिकाणी ऑप्शन नंबर आपल्याकडे असणार आहे 2. म्हणून या जो प्रश्न क्रमांक दुसरा आहे याचा पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. म्हणजे विधान 1, 2 आणि 1, 3 आणि 4 हे बरोबर असणार आहे. नंतर प्रश्न तिसरा, ब्रिटिश काळात भारतातील संस्थानातील प्रजेच्या हितासाठी काम करणाऱ्या जनसंघटना म्हणजे याला प्रजाहित मंडळी म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे प्रश्न तिसऱ्याचा ऑप्शन 3. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी डॉट डॉट हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. अयोध्या हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. त्यानंतर 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात डॉट डॉट म्हणून साजरा केला जातो. आपण महाराष्ट्रातले मराठवाड्यातले विद्यार्थी तर आपल्याला तर माहितच पाहिजे. पोरं, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आधी याचा आन्सर टाका की याला आपण काय म्हणतो. आपल्या इकडे प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर दिवस साजरा केला जातो आणि त्या 17 सप्टेंबरला आपण काय म्हणतो? मराठवाडा मुक्ती दिन. ठीक आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सुद्धा म्हणतो आपण त्याला. म्हणून या प्रश्न 5चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. नंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न 6वा. 6वा प्रश्न काय सांगतो की निजामाच्या सहकारी कासिम रजवी याने हैदराबादी संस्थान भारतात विलीन करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी डॉट डॉट नावाची संघटना स्थापन केली. कुठल्या नावाची संघटना स्थापन केली? ते म्हणजे रजाकर या नावाची संघटना त्याने स्थापन केली. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नंतर 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने निजामाविरुद्ध केलेल्या पोलीस कारवाई डॉट डॉट असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. आता निजामाविरुद्ध जे पोलीस कारवाई करण्यात आली त्याला ऑपरेशन पोलो असं नाव दिलं होतं. ठीक आहे. तर ऑपरेशन पोलो पर्याय क्रमांक कुठे दिसतोय तुम्हाला? हे म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील डॉट डॉट यांनी मौलिक योगदान दिले, तर ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. बघा, आपल्या इकडे एक युनिव्हर्सिटी सुद्धा आहे, SRTMU म्हणतो आपण त्याला, जे की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जे की नांदेडला आपल्याकडे प्रेझेंट आहे. हे नांदेडच्या विद्यार्थ्यांना तिथपूर असेल तर माहित पाहिजे. बघा, ठीक आहे. म्हणून या प्रश्न 8व्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 9वा. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग याने काय सांगितलं होतं की स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. ठीक आहे. हे म्हणजे बरोबर आहे. म्हणजे 9व्याचं पर्याय क्रमांक 1. पुन्हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतातील गोवा प्रदेश डॉट डॉटच्या ताब्यात होता. म्हणजे कुणाच्या ताब्यात होता गोवा प्रदेश? तो म्हणजे पोर्तुगीजांच्या. 10व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. आणि 11वा प्रश्न, डॉट डॉट यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली. तर गोवा जे काँग्रेस समितीची स्थापना या ठिकाणी कुणी केली? तर ते म्हणजे एक मिनिट आपण याला म्हणजे बघून घेऊ आपला. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, TB कुन्हा. ठीक आहे. तर डॉक्टर TB कुन्हा यांनी जे आहे गोवा काँग्रेस समितीची स्थापना केलेली होती. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 12 काय सांगतो? प्रश्न क्रमांक 12, तर भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतातील संस्थानांना खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नव्हता? म्हणजे भारतात सामील होण्याचा, त्यानंतर भारतात सामील होण्याचा पर्याय तर त्यांच्याकडे उपलब्ध होताच होता. त्यानंतर स्वतंत्र राहण्याचा हा सुद्धा पर्याय त्यांच्याकडे होता. पाकिस्तानात सामील होण्याचा हा सुद्धा पर्याय त्यांच्याकडे होता. पण ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राहण्याचा हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. कारण आपल्याला स्वातंत्र्यच ब्रिटिशांपासून पाहिजे होतं, मग त्यांच्याच अधिपत्याखाली कशाला राहायचंय? तर हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचा आन्सर असणार आहे. नंतर पुढे आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतात लहान मोठी
अशी डॉट डॉटच्या वर संस्थाने होती. जवळपास ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 600च्या वर संस्थाने आपल्या भारतामध्ये प्रेझेंट होती. म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 असणार या 13व्याचं उत्तर. आता चुकीचा घटक ओळखा म्हणून सांगले. भारतात सामील होण्याच्या सरदार पटेलांच्या आव्हानाला प्रतिसाद न दिलेली संस्थाने. तर न दिलेली संस्थाने जी आहे तिथं जुनागड आहे, हैदराबाद आहे आणि काश्मीर आहे. ठीक आहे. पण कोल्हापूरने इथं काय केलं तर त्यांना सहकार्य केलेलं होतं. म्हणजे प्रश्न असा सांगतो की भारतात सामील होण्याच्या सरदार पटेलांच्या आव्हानाला प्रतिसाद न दिलेली संस्थाने. ठीक आहे. तर न दिलेली संस्थाने ही आहेत 1 2 3 यांनी प्रतिसाद दिला नव्हता, परंतु कोल्हापूर या संस्थानाने प्रतिसाद दिला होता. म्हणून हा चुकीचा पर्याय आपण ओळखलेला आहे. याचं उत्तर कोल्हापूर असणार आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी जो प्रश्न 14वा आहे 14व्याचं उत्तर काय असणार आहे 1 3 आणि 4. ठीक आहे. 1 3 4 म्हणजेच काय हा 14व्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. नंतर प्रश्न 15वा. सौराष्ट्रातील जुनागडच्या नवाबाला पुढे काय दिले ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राहायचे होते, भारतात सामील व्हायचे होते का पाकिस्तानात सामील व्हायचे होते का स्वतंत्र राहायचे होते. तर याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 3. त्याला पाकिस्तानामध्ये जायची इच्छा होती. ठीक आहे. तर गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी डॉट डॉट दलाची स्थापना करण्यात आली. आता कुठल्या दलाची स्थापना करण्यात आली होती तर ती म्हणजे आझाद गोमंतक या दलाची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. नंतर प्रश्न 17व्याकडे बघू आपण काय सांगतो. 17वा प्रश्न की 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी टिंबटिंबाची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेस याची स्थापना केलेली होती. ठीक आहे. म्हणजेच हा जो प्रश्न 17वा याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि नंतर प्रश्न 18वा गटात बसणारा पर्याय ओळखा. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, अनंत भालेराव आणि एवढ्यापैकी गोविंदभाई श्रॉफ हे पण त्यांचे सहकारी होते. तर अशा ठिकाणी हा प्रश्न 18वा याचं जे पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. नंतर प्रश्न 19वा खालील संस्थानांच्या विलिनीकरणाचा योग्य अनुक्रम जोडा. तर याचा योग्य अनुक्रम जर बघितलं तर इथे जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद दिले. तर सगळ्यात अगोदर जम्मू काश्मीर येणार बी, नंतर जुनागड येणार ए आणि नंतर हैदराबाद येणार सी. म्हणजे BAC असं कुठं दिसतंय ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये. आणि नंतर योग्य जोड्या जुळवा हा जो प्रश्न 20 आहे यामध्ये काय सांगले जुनागडचे विलिनीकरण. तर 1 चा आपण इथं क लिहिणार, इकडे लिहितो मी साईडला. 1 साठी काय येणार क, त्यानंतर 2 साठी काय येईल, 3 साठी काय येईल आणि 4थ्यासाठी काय येईल हे आपल्याला इथं सांगायचंय. तर बघा नंतर 2 साठी हा दुसरा हैदराबाद संस्थानासाठी काय येणार सप्टेंबर 1948 ला, म्हणजे इथे येणार अ. ठीक आहे. नंतर आता तिसरं जे आहे काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण ते म्हणजे ऑक्टोबर 1947 ला झालेलं आहे. काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण 1948 ला, म्हणजे 3 साठी येणार ड. आणि नंतर 4था गोवा विलिनीकरण आता यामध्ये येणार डिसेंबर 1961. ठीक आहे. म्हणजे गोवा विलिनीकरण हे डिसेंबर 1961 ला झालेलं आहे आणि म्हणून गोवा विलिनीकरण ब, 4थ्याला येणार ब. तर असं तुम्हाला कुठं दिसतंय पर्यायामध्ये क अ ड ब. बघा क अ ड आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आपले 20 होते 20 ला 20 प्रश्न आपण इथं संपलेत विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि त्याचबरोबर आपण एक फास्ट ट्रॅक ऑनलाईन बॅच आपल्या परिवर्तन ऍप वरती लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल आणि त्याचबरोबर पूर्ण तुमचे 8वी NMSC सिलेबस आपण इथे शिकवणार, सगळे विषय शिकवणार आहोत. ती बॅच तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही ती बॅच म्हणजे काय करा विकत घ्या. त्यामध्ये एकदम तुम्हाला कमी किमतीमध्ये ती बॅच मिळणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, आपण थांबूया इथं. धन्यवाद.